नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत। मुलीसाठी 5 लाखांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप केला गेलाय। सीबीआय कडून कदम परिवाराला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलाय। मंगळवारी पुणे सीबीआय समोर चौकशीला हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। पेपर खरेदी प्रकरणी सीबीआय आता पुण्यामध्ये चौकशी करणार आहे। कदम पती पत्नी विद्यार्थिनीला सीबीआय कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। सीबीआयनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं शनिवारी विद्युतनगर येथील कदम कुटुंबियांच्या घरावर छापा टाकला। आयटीआय चौक भागातील हॉटेल व्यावसायिक असलेल्या कदम यांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। या सगळ्या व्यवहारामध्ये मध्यस्थानं स्वतःचं कमिशन सुद्धा ठेवलं। एकूण 10 लाख रुपये उकळल्याची चर्चा आहे। सीबीआयनं रात्री 9:30 वाजेपर्यंत या कुटुंबाची कसून चौकशी केली आणि या कारवाईमुळे पेपर फुटीच्या लिंकमधील इतर संशयित भूमिगत झालेत। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजीव गिरी आपल्या सोबत आहेत। राजीव, आपण बघतो या प्रकरणासंदर्भात नवनवीन माहिती आता समोर येते। नीट पेपर फुटीचे आता हे प्रकरण आहे ते नांदेडपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। चौकशी झाली कदम कुटुंबियांची, नेमकं काय घडलं? हे तेच घर आहे नांदेडमधलं, त्या घरामध्ये काल सीबीआयने चौकशी केलेली आहे। साधारणपणे काही तास सीबीआयची टीम या घरात होती आणि या घरातील कुटुंबाच्या सगळ्यांची चौकशी इथे करण्यात आलेली आहे। या घरातील सदस्यांनी 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर घेतला असा आरोप आहे। त्यामुळे या कुटुंबाला आता पुणे येथे मंगळवारी समन्स देऊन चौकशीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि पेपर फुटीचा हा जो सगळा गोंधळ आहे तो नांदेडपर्यंत पोहोचलेला आहे। एकंदरीत हे सगळं प्रकरण आता नांदेडपर्यंत पोहोचल्यामुळे नक्कीच राजीव, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।